त्यावेळेस असणारा सहज बाणाने विचार केला की राजा भरताची आज्ञा आहे, भरताची आज्ञा तर प्रमाण झाली पाहिजे आणि जो बाण आपल्यावर आपण ज्याच्यावर आपल्याला मोकलेला आपल्याला जे शहर रचलेलं आहे पुढचा भक्त आहे तर भक्ताचा अवमान सुद्धा झाला नाही पाहिजे म्हणून त्या लोखंडाच्या बाणाने विचार केला आणि मारुतीरायाच्या चरणाकडे तो निघालेला आहे. धैर्या सज्जनाचे पाय अपराजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीस जाय विजय होय त्रिलोकी. अशा वेळेस असणारा तो बाळ विचार करू लागला आहे धरिता सज्जनाचे पाय पराजय कधीच न होय. या न्यायाप्रमाणे बाळ विचार करू लागला आहे जर सज्जन माणसाची जर गाठ जर पडली आणि त्याचे जर पाय जर झाले तर त्या माणसाच्या जिंदगीमध्ये किंवा त्याच्यामध्ये की त्याला कधीच असणारा अपयशाचा सामना करावा लागत नाही, त्याला सतत असणारा जय प्राप्त होतो. म्हणून असणारा मारुतीराय जो पुढचा आहे तो सज्जन आहे आणि त्या सज्जनाचे जर मी पाय जर या ठिकाणी धरले तर नक्कीच मी विजयात हे पात्र होईल असा तो बाळ विचार करू लागलेला आहे. ऐसा निश्चय करुणी पूर्ण पाय मिटे घाली वान स्वये विस्मित कपिनंदन बाण कोणाचा. त्यावेळेस असणाऱ्या बाणाने विचार केला आपण सज्जनाचा असणारा या ठिकाणी अवमान न करता सज्जनाचे पाय धरावं म्हणून असणाऱ्या मारुतीरायाच्या पायाला बाणाने मिठी मारली. ज्यावेळेस असणाऱ्या बाणाने पायाला मिठी मारली स्पर्श झाला बाणाचा मारुतीराय खाली बघतात तर रामनामांकित बाण आहे त्यावर विचार काय करू लागलेले आहेत. ऐसे विचारिता मने